मान्सूनने केरळात दाखल झाल्याची माहिती आता स्कायमेटने दिली आहे। अरबी समुद्रात मान्सूनचे वारे दाखल झाल्याने केरळात पावसाच्या सरी सुरू आहेत। महाराष्ट्रामध्ये देखील पुढच्या 3 ते 4 दिवसात मान्सून येण्याची शक्यता आहे। केरळ ते कर्नाटक दरम्यान तयार झालेला कमी दाबाचा पट्टा मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल ठरल्याचं सांगण्यात येत आहे। केरळमध्ये मान्सूनचे ढग दाटून आले आणि त्यानंतर संततधार सुरू झाली आहे। हर्षदा आपली प्रतिनिधी आपल्यासोबत थेट केरळमधून। हर्षदा, आत्ताची काय स्थिती आहे तिकडची? अश्विन, दुपारी 11-12 नंतर केरळमध्ये त्रिवेंद्रममध्ये मी आता आहे आपली मान्सून एक्सप्रेस आणि इकडे प्रचंड पाऊस सुरू झालेला आहे। संपूर्ण त्रिवेंद्रम आणि आता केरळ सुद्धा काळ्या ढगांनी आच्छादायला सुरुवात झालेला आहे। आणि इकडच्या तर जे लोक इकडचेच राहणारे आहेत, स्थानिक आहेत, त्यांचं तर म्हणणं आहे मान्सून आलेलाच आहे। आता काही वेळापूर्वी स्कायमेटने देखील सांगितलंय की हा जो पाऊस आहे तो मान्सूनचाच आहे आणि त्यामुळे कदाचित आता फक्त हवामान खातं जे आहे ते कधी सांगताय की मान्सून दाखल झाला याचीच प्रतीक्षा आहे। परंतु ज्या पद्धतीने सकाळपासून पाऊस पडतो आहे तो मान्सूनचाच असावा असं म्हणायला आपल्याला पूर्णपणे वाव आहे। अश्विन, निश्चित हर्षदा, जसं तू सांगतेस की आता पावसाच्या सरी कोसळत आहेत, कोणकोणत्या भागात केरळच्या हा पाऊस पसरलेला दिसतोय आणि पुढच्या 24 तासांमध्ये काय अंदाज वर्तवण्यात आलाय? अश्विन, सध्या दक्षिण अरबी समुद्रात मान्सून पोहोचलेला आहे असं हवामान खात्याचं म्हणणं आहे आणि तो आता पुढे सरकू लागेल आणि त्याला योग्य गती मिळेल अशी सुद्धा स्थिती आहे। कारण OLR हा जो फॅक्टर आहे, आउट गोईंग लॉंग वे रेडिएशन, तो समाधानकारक मिळालेला आहे। जो मान्सून ऑनसेट येतो आहे हे डिक्लेअर करण्यासाठी महत्वाचा ठरतो आणि सध्या जो पश्चिम किनारपट्टीचा भाग आहे, मग तो कोची असो किंवा त्या पुढील भाग असो, तिथे पावसाच्या सरी कोसळतात। कारण आपल्याला इथे काही पर्यटक भेटले जे उत्तरेकडनं दक्षिणेकडे आले आहेत या किनारपट्टीवरून, त्यांनी मात्र पाऊस अनुभवला आणि मागचे 5 दिवस इथे पाऊस नव्हता। मान्सूनच्या आगमनाची आपण सगळेच वाट पाहत होतो आणि आज सकाळपासून मात्र सतत ह्या सरी कोसळत आहेत। अश्विन, हर्षदा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।